हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज झुकरे व्लॉग्स. तर आज काही खास नव्हतं तेवढा. तर हे आमच्या घरची सेंटरिंग वगैरे यांनी खोलला, तर मला हे साफसफाई वगैरे करणे होता, पण हे नेक्स्ट व्लॉगमध्ये करून. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरची कबूतर. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर हे झाडं वगैरे लावलं होतं काही दिवसा अगोदर मी. तर हा जुना झाड आहे, हा पण जुनाच झाड आहे. याचे झाडावर पानं होतं, तर हे कोंबड्यांनी खाल्ला. इथं पानं होतं तर कोंबड्यांनी खाल्ला. इथं पण पानं होते, कोंबड्यांनी खाल्ला. इथं पण पानं होतं, कोंबड्यांनी खाल्ला. आणि हे दोन जुनेवाले होत, तर हे मोठेच आहेत. तर हे सर्व कोण करत आहे यार? तर कोंबड्या आमच्या घरच्या. तर हे अशी गत आहे आमच्या घरी कोंबड्यांची. साफसफाई तर एक पण नाही आहे, कारण हे सर्व काम चालू होतं घराचं, त्याच्यामुळे. तर हे नेक्स्ट व्लॉगमध्ये हे तर करणारच आहोत पूर्ण. तर ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आमच्या घरचे कबूतर. तर बघा, तर हा माझ्या कबुतराची रूम. ठीक आहे, साफसफाई हिची पण करणे आहे आजच, बघीन तसं. तर हे आहे शिराज, याच्या खाली 2 अंडे आहेत. आणि हे जे फिमेल उतरली हिच्या खाली पण 2 अंडे आहेत. ठीक आहे, हा आहे शिराजीचा बच्चा, बघू शकता तुम्ही. मस्त बढियापैकी दिसत आहे, मार्किंगमध्ये चांगल्यापैकी. शिराजीचा बच्चा. इथे एक बच्चा आहे. इथे आहे रेडवाली फॅन्टल. अरे सॉरी, रेडवाली फॅन्टल बाहेर गेली आहे, तिचा मेल बसला आहे व्हाईटवाला. तर इथे 2 अंडे आहेत. ठीक आहे, तर हा मेल आहे. बघू शकता किती जबरदस्त दिसते यार, हा बहुतच. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे 2 बच्चे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, एक आणि हे एक 2 बच्चे तिथे आहेत. आणि त्याच्यानंतर इथे पण 2 बच्चे आहेत, हे वाले. ठीक आहे, इथे पण हां, हे फिमेल जी आहे हे अंड्यावर बसली आहे. इथे पण आहे, इथे पण तिचा एक बच्चा आहे. आणि त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा एक बच्चा आहे. थांबा, झूम करून दाखवतो मी. तर तो एक बच्चा. आणि हे तर जबरदस्त बच्चे निघले रेड कलरमध्ये ह्या वेळेस माझ्या घरी. तर त्यांना जवळून दाखवतो मी. ठीक आहे, तर हे असे 2 बच्चे. इकडे हे 2 बच्चे. हा माझा टेलमार्कचा फॅन्टल जो बसला आहे, हा पण अंड्यावर बसला आहे. तर हा एक टेलमार्कचा माझा फॅन्टेल. इंडियनमध्ये आहे आणि अमेरिकनमध्ये माझ्याकडे नाही आहे. अमेरिकनमध्ये होते, तर मागच्या वर्षी माझे 6 ते 7 फॅन्टेल मेले. अमेरिकनवाले 2-3 होते त्याच्यामध्ये, आणि 2-3 इंडियनमध्ये मेले. तर हे आता माझ्या घरी जे पण आहेत ते सर्व इंडियन आहेत, हे बघू शकता. आणि जो हा एक बच्चा आहे, तर हा मी तुम्हाला काही दिवसाआधी इंस्टाग्रामवर रीलवर दाखवलो होतो. तर हा एवढा मोठा होऊन गेला बघा, उडाला पण लागला आहे. तर याची पण ग्रोथ तर बहुत जबरदस्त झाली आहे. ठीक आहे, आणि याची जे मदर आहे तर ती हीच आहे, चांगली दिसते हा जोडा. तर असे माझ्या घरी काहीतरी बच्चे आहेत. हे 2, 4, तिथे 2, 6, 7, 8, 2, 10, 11, इथे एक 12. आणि 12 बच्चे हे झाले. आणि बाहेर आता 4-5 दिवसा अगोदर माझ्या घरी 4-5 जोड्या बच्च्यांच्या त्या पण बाहेर निघाल्या. तर त्या 12 आणि 14, 16, 18 बच्चे एका महिन्यामध्ये झाले. आणि तेच नाही तर माझ्या घरी किती आता 18 जे आहेत. आणि इथे अंडे वगैरे 2, 4, तिथे 6, 8 आणि कुठं आहेत आणखी 8, आणि तिथे 2 आहेत. तर 10 अंडे. आणि हे 2, 12 इकडे. तर 12 अंडे आणि 18 बच्चे. 12, 18, 30. म्हणजे माझ्या घरी एका महिन्यामध्ये 30 कबूतर प्लस होतात. त्याच्यातून जसे कमी जास्त 5 कबुतरांचे बच्चे काही कमी जास्त झाले, अंडे नाही फोडले किंवा मेले पण, तरी पण माझ्या घरी 20-25 कबूतर महिन्याला प्लस होतात. तर असा माझ्या कबुतरांचा आहे. आणि याच्यानंतर मला शेतावर पण जाणे आज. तर तिथं पण कामं आहेत थोडे बहुत, नाही का, गवत वगैरे पेरणे, तर ते पण. तर हे कोंबड्या वगैरे तर बघा पूर्ण कोटं पण येतात. ठीक आहे, आता दाखवतो मी वरती कबूतर माझे किती आहेत. तर हे बघू शकता, एवढे जबरदस्त आहे की नाही कोणकोणते. हा तर मेल आहे, हा बहुतच आवडते मला, हा वाला. ठीक आहे, आणि इकडे पण आहेत
तर एक कोंबड्या बघा ना, दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या मधल्यावर येऊन बसतात. हा डब आहे. आणि ही जी आहे, हां हे बघा शिराज, हा पण बहुत चांगला आहे. तो एक शिराज आहे, तो एक शिराज आहे. हा एक बघा फॅन्टेल आहे, सॉरी फॅन्टेल नाही, हे साधेवाल्यामधूनच आहेत. आणि इकडे एवढे सारे कबूतर आहेत. हा इंडियन बघा किती जबरदस्त दिसते. आणि तो रेडमध्ये आहे इंडियन. तर असे काही कबूतर आहेत माझ्याकडे. 1 hour later. खोल ना. आता धार का पाहिजे होता, धार का पाहिजे. नाही जाणार तोंडात, काय करतेस तर. ID आत्ता धार का नाही भेटला तर का करू. अगं डिझेल पेशील का ग, डिझेल पेशील. हा एवढा आहे ना, हम्म, आता एवढा डिझेल पिन. अबे साले. ट्रॅक्टरला डिझेल नको पेऊ ग. आता टाकू देशील डिझेल. तर हा डिझेल तर हा डिझेल. तू पण असा निडा हो का नाही. घेतेस का. नाही पे फुकटच आहे, नाही घेत पैसे. मी पैसे नाही घेत का रे. बस हवा निकल गई. मरीन नाही का. हो डिझेल पिणे म्हणतात. मी आता पेलो तर मेलो का मी. हा डिटेक्लास थोडी ना. थोडासा गेला तरी पण असा वेगळाच लागत आहे चव. हां पेट्रोलची वास मस्त आहे ते डिझेलपेक्षा. चल लवकर जाऊ, आता वेळ झाली. गरमीचा मोसम, इकडे ऊन किती बोत आहे. आता आहे झाडामध्ये येऊन तर काही वाटत नसेल, ऊन बोत आहे. एवढा खाली झाला असेल का. हा तर जाऊ दे, जातच आहे. तर मित्रांनो आता आम्ही वावरी आलो. आणि ही वाली जी बांधी आहे तिला वाहने म्हणजे जागा वगैरे फोडणे. ट्रॅक्टर आहे आपला. चार्जिंग पण नाही आहे कारण आमच्या गावची लाईटच गेली आहे. बूथवीट झालं, लाईट गेली आहे. तर माझ्या मोबाईलमध्ये फक्त 7% चार्जिंग आहे. आणि तो पण स्विच ऑफ होईल मला वाटते आता, कारण याची बॅटरी बॅकअप तेवढा नाही आहे माझ्या मोबाईलची. 4000 mAh आहे फक्त. तर आता हे वाले बांधे फक्त करणे. तर चालू करू आपल्या कामाला. यार हा पण कधी कधी धोका देते का तर. आता सेल्फचा प्रॉब्लेम आला आहे ट्रॅक्टरमध्ये. झाला पण आता होईल. जय श्रीराम. ये कैसे हो गया है. झाला म्हणताय, बरोबरच झाला. तर मी आता कमीत कमी 2 महिन्यानंतर हा काम करतो यार. हा काय. तर एका हाताने ट्रॅक्टर चालवणे आणि एका हाताने ड्रायव्हिंग करणे बहुत कठीण आहे. दोन्ही काम सोबत करायला लागत आहे, ब्लॉगिंग पण आणि ट्रॅक्टर पण चालवणे. तर मित्रांनो काम तर चालूच आहे. आणि हा काम म्हणजे कसं आहे, आम्ही हे जो समोरचा गवत दिसत आहे तर तो जो गवत आहे तो आमच्या घरी गाय वगैरे आहेत, तर त्यांना तो चारा पाणी म्हणजे चारा होत नाही. त्याच्यासाठी आता आम्ही आणखी हा एक बांधी गवत एक्स्ट्रा लावत आहोत. आता उन्हाळ्याची सीझन आहे आणि धांड्या गवत जो आहे तो चांगल्यापैकी होते, तर आम्ही तो गवत लावत आहोत. म्हणून हे सर्व ती प्रोसेसर चालू आहे. आता माझे एका हातामध्ये ह्यावाला जो हा जो दुसरा हात आहे त्याच्यामध्ये मी मोबाईल पकडलो आणि हा जो एक हात आहे त्याच्या हाताने मी स्टेअरिंग पण सांभाळतो आणि तुम्हाला जो काही आहे तो सांगत पण आहो. तर अशा पद्धतीने ह्या हाताने स्टेअरिंग पण सांभाळतो, ठीक आहे. आणि ह्या हाताने हा लिफ्ट पण वर खाल करत आहो आणि कल्टिवेटर वगैरे हे जे काही आहे
बघत आहो. तर भाई याला म्हणतात ब्लॉगिंग, म्हणजे काम चालू असताना पण ब्लॉग बनवणे हा मोठा कठीण काम आहे. अशा पद्धतीने माझा हा काम झालेला आहे आमच्या वावरचा एवढाच सारा. तर आता थोडंसं काम म्हणजे फक्त का गवत टाकणे आणि त्याला पलटवणे, बस एवढंच काम बघा की मग ट्रॅक्टर झालं आपल्या घरी आणि मग घरी जाऊन बढियापैकी झोपायचा. तर मित्रांनो 2% चार्जिंग आहे आणि इकडे गवत वगैरे फेकणं चालू आहे बघा. तर आता हे गवत वगैरे फेकतात, त्याच्यानंतर तोच गवत नाही का काही दिवसानंतर असा दिसेल. हा जसा आता गवत आहे एवढा मोठा मोठा तेवढा दिसेल. तर वाईट वगैरे पूर्ण झाला आहे हा वाल्या बांधीचा बड्यापैकी. तर आता तेच गवत ते शिंपत आहेत, फेकत आहेत. तर ट्रॅक्टर गेलो बंद आणि आता मी चाललो घरी, कारण ट्रॅक्टरचं काम झालं ते फक्त एवढं काम आहे. बाकी गवत शिंपून झाल्यावर हा त्याच्यावर थोडा थोडा चालवणे, बस एवढंच. तर 2% चार्जिंग आहे यार, माहीत नाही बहुत लवकर बॅटरी बॅकअप बहुत कमी आहे मोबाईलचा. तर मग अशी एक गोष्ट म्हणून दिगुरी आहे पोस्ट. अबे साले. आता हे गवत वगैरे 3 hours later. तर गाईस सायंकाळची वेळ आणि मी आहो स्लॅपवर बसलेला. इकडे खाट मांडली आहे आणि इकडे हा आमचा मिठ्ठू आहे आणि हा सायंकाळचा मोसम आहे आमच्या घराकडचा बघा. तो सूर्य तुम्हाला दिसत असेलच, मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर असा मोसम आहे आणि इकडे वावर वगैरे आहे. तर आज सकाळीच आमच्या घराकडे बिबट्याचा पिल्ला आलता. बिबट्या म्हणजे लापड, त्याचा बच्चा आलता. तर तो बच्चा म्हणजे कुठंतरी कोणाला तरी दिसला आणि आमच्या वावराजवळ पण एक मोठावाला बिबट्या दिसला. एवढा होता शायद, थोडा मोठा होता. तर असं 2 आज घटना घडली. काही झालं नाही कोणाला काही, पण बिबट्यात दिसला आज. तर आता हेच गोष्ट निघली म्हणून सांगितलो. हा माझ्या मामाचा मुलगा आला, तर याने आणलं तरबूज सायंकाळी खाण्यासाठी. तर तरबूज वगैरे खाऊ, आमच्या मिठ्ठूला पण देऊ. कबुतराला चारा पाणी आताच झाला थोडा वेळ आधी. तर ते गेले आणि जे वाचला घेतला तर बिलकुल यांची पार्टी राहते मग यांची. तर असं आहे. कुठे होता फ्रीजमध्ये तरबूज. कसा कापून, असा कापून का असा कापून? तू कसा का हा कसा आहे? तू काप धर. तेवढ्या मोठ्या मोठ्या अजून 2 करण्याचा, असं कर ना बीचमधून. याचे कर म्हणजे दोघाला बराबर येते. याचा अर्धा आणि याचा मोठा बाप्पा सेम येते. धर, याचे 2 कर. लास्टला घरा तर बढे वाटते मला. कसा बढे कधी पण असं खुला वातावरण राहिला की नाही चांगला वाटते तेवढा. तर इकडे आमची वाडी वगैरे आहे. हे जे जडला वगैरे आहे सर्व ते आहे आमची वाडी. तिथे लावले आहेत 300-350 झाडं सागूनचे. आणि आपले शोचे झाडं मी असं त्या दिशेला आणलो होतो, तर ते खाली ठेवलेत बघा. ते कुंडीमध्ये तिथे. तर ते 5-6 झाडं मी 5-6, 7-8 आहेत ते आणलो होतो. धर. आता हा असा काम दिसत असेल तर यानं केलं ना आंघोळ पाण्यामध्ये, म्हणून ते तसा दिसत आहे आज. खात आहे बड्या तोही. खावायला मजा येते. का? असा थंडा टरबूज राहिला का नाही खावायला मजा येते. खावायला तर मजा येते म्हणा. फ्रीचा राहिला तसा पण खावायला मजा येते. हा कोंबडा आहे, हा विकणे आहे मित्रांनो. कोणाला लागेल तर सांगा. हा वाला हा वाला तो विकणे कोंबडा, तो पण विकणे आहे. आणि हे 2 पण त्याच्या खालीच, तो एक आहे आणि तो एक ना, हा एक. 3 कोंबडे हे विकणे आहेत. आणि जो ब्रिडिंगचा जो आमच्या घरी आहे तो नाही विकणे, तो खाली पण आहे, खालीच आहे, बांधला राहते तो. हे 3 कोंबडे विकणे आहेत. तुम्ही किती का कोंबड्या नसेल आमची विकले. विकले? तुम्ही पोसा नाही का म्हणलो? कसा म्हणजे बेल माझी सगळं नेला म्हणून 5-6 होते तर त्याला ठेवून का करून त्याला विकलं.
म्हणजे बेलमांजरी ना 1-2 नेलं म्हणजे बाकीचे 5-6 विकून टाकणे का? ते बोट होते तर त्याने एवढे धरू नेला बोट. तर मग तर आता विका लागला. आमचे पण नेला होता ना 1-2, पण आम्ही तर नाही विकून ना बाकीचे. 1-2 नाही पण बोट नेला त्याला. तर आता कोणीतरी आला आपल्या घरी गाडीने. त्याने मगाशी फोन केलं होतं माझ्या मित्राने गावचा की मला कबूतर पाहिजेत. इकडे आला आहे. वरती जे म्हणलं वरती. आणि ते आमच्यात गाय, हे एक आहे गाय, हे गाय आहे आणि तो एक गोरा आहे. ठीक आहे. आणि इथे 2 आहेत, 2 लहान गोरे. बघा तो नेटच्या खाली आहे. तो बघा तो एक आहे. सकल पाहून ते व्यवहार करत जाते. अबे साले. सकल पाहून व्यवहार म्हणजे हुलिया देख के बात तो करो. अच्छा हुलिया देख कर बात करो. माझा हुलिया चांगला आहे ना. यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? तुला कबूतर पाहिजेत? कसे पाहिजेत? आपल्याला काही समज नाही भाऊ आता त्याचा. मी एवढे बच्चे आणतो बाहेर बड्यापैकी, तुला पटवून सांगतो. तर आता हे काढलो बच्चे मी कबुतराचे आमच्या घरचे. छोटे छोटे आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हे 3 आहेत, आणखी तिकडे 2 आहेत आणि हा एक रेड कलरचा इकडे. अलग अलग ब्रीडचे आहेत सर्व, नाही का एकसारखे नाही आहेत. तो आहे तर तो शिराजी आहे, तो ब्लॅक अँड व्हाईट. हा बडी आहे अजून पाहिजे तुझ्यासाठी. हा असा ब्लॅक अँड व्हाईट कलर भेटत नाही. हा एक आहे, ते जोडी हो तेवाली. हा पहिला दिवस यायचा बाहेर काढलो ते इथं. आजपर्यंत नाही काढलो कधी बाहेर. घरट्यातल्या घरट्यात राहत आजपर्यंत. तो सुद्धा नाही काढलो. तो बाई व्हिडिओ दाखवलो तुम्ही इंस्टाग्रामवर एक रील. हां तो तेवढा मोठा झाला, तो उडायला लागल आता 1-2 दिवसात. काळा पांढराचा आहे, जास्त काळा आहे. ते पायालाही पिकत आणि वर तुरा पण आहे. हा मोठा झाल्यावर बहुत जबरदस्त दिसते ते कबूतर. अजून ते जोडी चांगली आहे, साईजला पण आहे आणि बरोबर बढिया दिसते पाहायला. तर आता कबूतर सिलेक्ट करायलाच पूर्ण रात्र होऊन गेली, अंधार पडत आला. ते 2 कबूतर सिलेक्ट केलं आणि हा एक आहे ब्लॅक अँड व्हाईट आणि हा ब्लॅकमध्ये आहे पैरमोच. पायाला वगैरे पंख आहेत. तर हे 2 सिलेक्ट केलं. तर आता याला थोडा टेप वगैरे मारून देऊ. तर मित्रांनो तो तर आपल्या घरी गेलेला आहे माझा मित्र, तो ज्याने कबूतर घेतला 2 माझ्याकडून. आणि पूर्ण अंधार पडला बघा, पूर्ण रात्र. आता या खाटावर मी एकटाच आहो इथं बसला स्लाफवर. तर असं झाला आजचा व्लॉग. व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझे डेली रुटीनचे जे काही व्लॉग येतील ते ह्याच चॅनलवर येणार आहेत. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.